आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म 14 एप्रिल 1891 महू मध्य प्रदेश. मृत्यू 6 डिसेंबर 1956 दिल्ली येथे महापरिनिर्वाण. 7 डिसेंबर 1956 दादर चैत्यभूमी मुंबई येथे अंत्यसंस्कार. संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. वडील रामजी सकपाळ सैन्यात सुभेदार. कबीर पंथाची दीक्षा. आई भीमाबाई. मूळ गाव आंबडवे रत्नागिरी. गावाच्या नावावरून आंबडवेकर असे आडनाव. प्राथमिक शिक्षण भीमराव वयाने लहान कॅम्प दापोली येथील शाळेत प्रवेश मिळाला नाही. घरीच भीमरावास अक्षर ओळख. 1896 आईचे निधन. मुलांचे संगोपन आत्या मीराबाई व वडिलांकडून. 1896 नोव्हेंबर सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये प्रवेश. मराठी शिक्षण पूर्ण. सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल आताच्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये नाव दाखल. भीमरावांचे प्रेमळ शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांचा स्वतःचे आडनाव लावण्याचा आंबेडकरांना सल्ला. आडनावात बदल. आंबडवेकरचे आंबेडकर झाले. नोव्हेंबर 1904 इंग्रजी चौथीची परीक्षा पास. मुंबईमध्ये एलिफंटस हायस्कूल या सरकारी शाळेत प्रवेश. एलिफंटस हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी. 1908 शाळेत असतानाच दापोलीच्या रमाबाई यांच्याशी विवाह. 1935 मध्ये पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन. 15 एप्रिल 1948 मुंबईच्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथील घरी नोंदणी पद्धतीने विवाह. विवाहानंतर सविता आंबेडकर हे नाव उर्फ माई किंवा माईसाहेब म्हणून ओळख. मॅट्रिक उत्तीर्ण. एलिफंटस हायस्कूल मुंबई. मॅट्रिक झाल्यावर केळुस्कर गुरुजींकडून आंबेडकरांना पहिल्यांदाच बुद्धाच्या शिकवणुकीची माहिती. आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणात अडचण. त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी चंदावरकरांमार्फत तसेच निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्न. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांकडून आंबेडकरांना दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर. 1913 BA ची पदवी. एलिफंटस महाविद्यालय मुंबई विद्यापीठ. विषय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. मुंबई विद्यापीठाची BA ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी. 23 जानेवारी 1913 बडोदा संस्थानात नोकरीवर रुजू. 2 फेब्रुवारी 1913 वडील रामजीचे आजाराने निधन. बडोदा महाराजांकडून प्रति महिने 11.5 पौंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी रवाना. त्यासाठी एक करारपत्र. करारपत्रावर साथीदार म्हणून त्रिभुवनजी व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत एकूण 3 वर्षाची. तसेच शिक्षण झाल्यावर बडोदा संस्थानात नोकरी करण्याची अट. 21 जुलै 1913 अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश. अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास. 15 मे 1915 MA च्या पदवीसाठी एन्शंट इंडियन कॉमर्स प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर. 2 जून 1915 MA ची पदवी. प्रबंधानंतर ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाने प्रकाशित. 8 जून 1927 PhD ची पदवी रीतसर प्रबंध द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन. प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या PS किंग अँड कंपनीकडून ग्रंथरूपात प्रकाशित. हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी शोधलेखाचे वाचन. हा शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. 1916 अर्थशास्त्रात पदवीसाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc आणि DSc साठी प्रवेश. कायद्यांचा अभ्यास करून बॅरिस्टर व्हावे अशी महत्त्वाकांक्षा. शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना भारतात परत. 1 जुलै 1917 करारान्वये बडोदा संस्थानात लष्करी सल्लागार म्हणून नोकरी. नोव्हेंबर 1918 मुंबई येथे सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी. 31 जानेवारी 1920 माणगाव, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषदेस हजर. अध्यक्ष आंबेडकर. पुढाकार आप्पासाहेब पाटील. 5 जुलै 1920 अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लंडनला. कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे आर्थिक सहाय्य. 30 सप्टेंबर 1920 लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत MSc साठी प्रवेश. तसेच ग्रेज इन या संस्थेत नाव दाखल करून बॅरिस्टरीचा अभ्यास सुरू. 20 जून 1921 MSc पदवी लंडन विद्यापीठ. शोधप्रबंध प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स. 28 जून 1922 बार ॲट लॉ.
बॅरिस्टर ॲट लॉ ही वकिलीची पदवी प्रदान ग्रॅज्युएट संस्था. ऑक्टोबर 1922 द प्रॉब्लेम ऑफ प्रूफ प्रबंध लंडन विद्यापीठात सादर. लंडन विद्यापीठात प्रबंध सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर्मनी येथे गेले. जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश. नोव्हेंबर 1923 DSc पदवी लंडन विद्यापीठ. परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट PhD व DSc पदवी मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई BA दोनदा MA PhD MSc बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या प्राप्त. 5 जून 1952 LLD कोलंबिया विद्यापीठ आणि 12 जून 1952 DLIT उस्मानिया विद्यापीठ. 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईत परत. बॉम्बे उच्च न्यायालयात वकिली. समाजकार्य व अर्थार्जनासाठी वकिली. अस्पृश्य समाजाचे असल्याने अस्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका अस्पृश्य वकिलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य. महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग. ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेदे, रामचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांची अपील लढवून न्यायालयातून निर्दोष मुक्तता. वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटली वेस्ट अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये मर्कटाईल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी. शैक्षणिक कार्य. 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. उद्देश कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारावी. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सचिव सीताराम शिवतरकर. ब्रीदवाक्य शिका, चेतवा व संघटित व्हा. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल. हे सभेत उद्गार. 4 जानेवारी 1929 सोलापूर येथे एक वसतिगृह सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या वसतिगृहात सोलापूर नगरपालिकेकडून ₹4,000 अनुदान मिळवून दिले. या संस्थेकडून सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालय सुरू. 1929 बहिष्कृत समाजसेवा समितीची स्थापना. 1927 समाज समता संघ. संघामार्फत समाज समता, समाज, जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू. 1955 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभाची स्थापना. 14 जून 1928 दलित शिक्षण संस्थेची स्थापना. मुख्य ध्येय दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे. या कार्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे बाबासाहेबांचे आव्हान. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. अस्पृश्यासह निम्न मध्यम वर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. 1946 सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय मुंबई. 1953 सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई. 1956 सिद्धार्थ विधी महाविद्यालय मुंबई. 1950 येथे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद सर्व समाजासाठी सुरू. राजकीय कार्य. 1930 लंडन येथे भरलेल्या पहिल्या गुलमेश परिषदेस उपस्थित. अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी. दलित वर्गाच्या मूलभूत हक्काचा एक जाहीरनामा तयार. अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी. ब्रिटिश सरकारकडून मान्य परंतु मोहनदास करमचंद गांधी यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या कल्पनेस प्रखर विरोध. गांधीचे पुणे येथील येरवडा जेलमध्ये स्वतंत्र मतदारसंघाविरुद्ध आमरण उपोषण सुरू. गांधीच्या उपोषणामुळे देशातून प्रचंड दबाव आल्याने तसेच गांधीच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघासाठी मान्यता. 26 सप्टेंबर 1932 ब्रिटिश मंत्रिमंडळाकडून पुणे करार मंजूर. पुणे करारातून अस्पृश्यांचा खरा नेता म्हणून आंबेडकरांची ओळख. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून या उपोषणाचे नंतर वर्णन. 1936 अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र राजकीय ओळख किंवा अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापना. 1935 मुंबई सरकारी लॉ कॉलेजचे प्राचार्य. 17 फेब्रुवारी 1937 मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या पक्षाचे 17 पैकी 15 उमेदवार निवडून. 1942 आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंडाखाली आणण्यासाठी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना. यावेळी लोकसभेवर 34 जागा लढवल्या, त्यात 2 सदस्य निवडून आणि विधानसभा निवडणुकीत 215 जागा लढवल्या, त्यात 12 सदस्य निवडून. 1926 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त. मार्च 1952 राज्यसभेवर निवडून. बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी त्यांची दलित व इतर मागासलेल्या समाजासाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी. 1928 बॉम्बे प्रेसिडेन्सी मुंबई प्रांत कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक.
सायमन कमिशन बरोबर काम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्ही गोलमेज परिषदांना हजर. 12 नोव्हेंबर 1930 पहिली गोलमेज परिषद आयोजित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्री राव बहादूर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित. भावी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांचे हित संरक्षण करण्याच्या हेतूने इंडियन राऊंड टेबल कॉन्फरन्सला मागण्या सादर. त्यात कायदेमंडळात अस्पृश्यांना भरपूर प्रतिनिधित्व देण्यात यावे, सरकारी नोकऱ्यात अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात अस्पृश्यांचे प्रतिनिधी घेतले जावे, असा विविध मागण्यांचा समावेश. 1928 सायमन कमिशन. इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात बाबासाहेबांचे या कमिशनपुढे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर. वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मताधिकार मिळावा अशी मागणी. हा 1919चा कायदा बनण्याआधी 1918च्या साऊथ बरो समितीसमोर बाबासाहेबांचे निवेदन देऊन साक्ष. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट. 1942 ते 1946 गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून निवड. 1946 माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग. भारतात संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग. माउंटबॅटनने दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरू. बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून. 1947 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री, पहिले कायदामंत्री. 29 ऑगस्ट 1947 ते 1950 मसुदा समितीचे अध्यक्ष. राजकीय पक्ष. स्वतंत्र मजूर पक्ष. 1936 लोकशाही मूल्यावर आधारित असणाऱ्या स्वतंत्र मजूर पक्षाची इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना. उद्देश मजूर वर्गाचे संघटित होऊन कायद्याच्या आधारे सामाजिक सुधारणा घडवून आणावे. 17 फेब्रुवारी 1937 मध्ये मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या पक्षाचे 17 पैकी 13 उमेदवार निवडून. 18 जुलै 1942 अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. मुख्यालय नागपूर. आप्पादुराई यांच्या प्रेरणेतून 1957 हा पक्ष बरखास्त होऊन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन. स्त्रियांसाठी कार्य. स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक. गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यांचा तसेच संत कबीरांच्या विचारांचा प्रभाव. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. इथे मुलींनाही प्रवेश. खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता. कोळसाखाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषाइतकीच मजुरी. बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद. मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी 21 दिवसांची किरकोळ रजा, 1 महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि 20 वर्षाची सेवा झाल्यावर निवृत्ती वेतनाची तरतूद यासारख्या महत्त्वाच्या निर्णयाचा उल्लेख. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती. 1947 कायदामंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा लोकसभेत प्रस्ताव. अस्पृश्यतेचे उच्चाटन. लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता. स्त्रियांना काळीमोड घेण्याचा अधिकार. वारसा हक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्वांचा यात समावेश. चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी. 1927 महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह. 1930चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व 1942च्या नागपुरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी. लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचरिणी असायला हवी, ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको, असे ते म्हणत. सत्याग्रह. महाडचा सत्याग्रह. 1926 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे नेमलेले सदस्य होते. त्यावेळी संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. 4 ऑगस्ट 1923 ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी के बोले यांच्याकडून मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, बगीचे, विद्यालये इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा ठराव. या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील 14 तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर. परंतु अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचा विचार. 19 मार्च व 20 मार्च 1927 महाड येथे कुलाबा परिषद. अध्यक्ष बाबासाहेब. इतर सभासद सुरेंद्र चिटणीस, सवांजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास. स्पृश्य सवर्ण लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे. स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजावण्याच्या कामात मदत करावी. मृत जनावरे ज्याची त्यांनी ओढावी. स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे. मनुस्मृती दहन. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे, म्हणून अस्पृश्यतेचे जाहीरपणे दहन. समाजातील विषमता व उच्च-नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी दहन. स्वागताध्यक्ष दीपू गायकवाड. दहनाचा ठराव बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या ख्रिश्चन धर्मगुरू धर्मबहिष्कृतेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.
बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य ते एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते, परंतु ते सवर्ण हिंदूचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता तर केवळ मूर्ख माणूस होता असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडलो गेलो त्याचे प्रतीक म्हणून अंबादेवी मंदिर सत्याग्रह 26 जून 1927 अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन. पार्वती मंदिर सत्याग्रह 13 ऑक्टोबर 1929 पुण्यातील पार्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते म्हणून पुण्यातील एम जोशी, नाग गोरे, के खांडेलकर व शिरूभाऊ लिमयम यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज, सत्याग्रह मंडळ स्थापन, त्यात शिवराम कांबळे अध्यक्ष, पाना राजभोज उपाध्यक्ष व इतर सभासदांचा सहभाग. पुणे पर्वती सत्याग्रहात शिवराम कांबळे, एम जोशी, नाग गोरे, के खांडेलकर, विनायक भुसकुटे, पाना राजाभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांचा सत्याग्रहात भाग. काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रहाची घोषणा. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर तसेच सचिव कर्मवीर दादासाहेब गायकवाड तर शंकरराव गायकवाड नाशिक हे सभासद. सत्याग्रह यशस्वी. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. त्यांनी रामकुंड व राम मंदिर खुले करण्याबाबतचे आश्वासन. गोलमेज परीक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्ही गोलमेज परिषदांना हजर. 12 नोव्हेंबर 1930 पहिली गोलमेज परिषद आयोजित. या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्री राव बहादूर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित. भावी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांचे हितसंरक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी इंडियन राऊंड टेबल कॉन्फरन्सला मागण्या सादर केल्या. त्यात कायदेमंडळात अस्पृश्यांना भरपूर प्रतिनिधित्व देण्यात यावे, सरकारी नोकऱ्यात अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात अस्पृश्यांचे प्रतिनिधी घेतले जावे अशा विविध मागण्यांचा समावेश. 7 सप्टेंबर 1931 दुसरी गोलमेज परिषद. या परिषदेत त्यांचे गांधीबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद. गांधींना धार्मिक व जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ अमान्य, कारण भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती. यावेळी महात्मा गांधींनी अस्पृश्यांचा उद्धार काँग्रेस ते स्वतः करत असल्याने डॉक्टर आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी नाहीत, मी स्वतः त्यांचे प्रतिनिधित्व करत आहो असे म्हटले. गांधीजींच्या या भूमिकेचा अनिष्टपणाने मिस्टर मॅकडोनाल्ड यांच्या नजरेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून दिला व या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या हक्कांची मागणी केली. परिणाम पुणे करार, येरवडा करार. 1932 रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जाती निवाडा प्रसिद्ध यानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद. कृषी व शेती संबंधीचे विचार. ब्रिटिश सरकारला नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर. दामोदर खोरे परियोजना. सर्वात महत्त्वाचे शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची संकल्पना मांडली. शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप 1928 ते 1934 या कालावधीत चरी, रायगड जिल्हा या गावात. 14 एप्रिल 1929 रत्नागिरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन. 17 सप्टेंबर 1937 कोकणातील खातेदारी विरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू. यासंबंधी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 25,000 शेतकऱ्यांच्या विधिमंडळावर मोर्चा. सप्टेंबर 1918 शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी, तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्यात समाजवादाचा सिद्धांत मांडला. आर्थिक नियोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते. औद्योगिकीकरण आणि कृषी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात असा युक्तिवाद. भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणुकीवर भर. आंबेडकरांकडून राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर. त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली. संविधानाची निर्मिती. 1946 माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात. संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग. माउंटबॅटनने दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरू. बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून. भारताचे संविधान बाबासाहेबांशिवाय बनणे अशक्यप्राय होते हे काँग्रेस चांगलेच ओळखून होते. म्हणून शेवटी बाळ गंगाधर टिळकांना पत्र लिहून जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व रद्द.
त्या ठिकाणी बाबासाहेबांची संविधान सभेवर निवड. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मसुदा घटना समितीला सादर. डॉक्टर आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते, असे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायण यांचे मत. 26 नोव्हेंबर 1949, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान लिहून संविधान सभेस सुपूर्द. पत्रकारिता, वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती होईल यावर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास. 31 जानेवारी 1920 अस्पृश्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मूकनाईक हे पहिले पाक्षिक सुरू. यासाठी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांची आर्थिक मदत. शिष्यभागी तुकारामांची वचने. पहिले संपादक श्री नरेंद्र भाटकर आणि दुसरे संपादक ज्ञानदेव घोलप. 1924 बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू. महाड सत्याग्रहात टिळकांना उत्तर देण्यासाठी शिष्यभागी ज्ञानेश्वरांची वचने. 29 जून 1928 समता हे वृत्तपत्र सुरू. समाज समता संघाचे मुखपत्र. 24 फेब्रुवारी 1930 जनता वृत्तपत्र. 4 फेब्रुवारी 1956 जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत. 4 जानेवारी 1928 टाइम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी 18व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली. प्रसिद्ध अग्रलेख पुनश्च हरिओम. बहिष्कृत भारत. 1944 आम्ही शासनकर्ते जमात बनणार. जनता वृत्तपत्र. या वृत्तपत्राद्वारे आपल्या विचारांनी अस्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत करण्याचा प्रयत्न. बाबासाहेबांचे प्रिंटिंग प्रेस भारतभूषण प्रिंटिंग प्रेस. गंगाधर पंतावणे यांनी 1837 साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर PhD साठी शोध प्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की या मूकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते. ग्रंथसंपदा. हू वेअर द शूद्रास. शूद्र कोण होते? अनटचेबल्स अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन 1948. रिडल्स इन हिंदुइझम. थॉट्स ऑन पाकिस्तान 1940. बुद्ध अँड हिज धम्म 1956. शेवटचा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित. कास्ट इन इंडिया. अनिलेशन ऑफ कास्ट. जातीव्यवस्थेचे निर्मूलन. द प्रॉब्लेम ऑफ रुपी. वेटिंग फॉर व्हिसा. आत्मचरित्र. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. रांडे, गांधी अँड जिना. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट अँड मायनॉरिटीज. धर्मांतराची घोषणा. 13 ऑक्टोबर 1935 येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृता धोंडीबा रणखांबे. मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, असे वक्तव्य. धर्मांतरापूर्वी मुंबईत 1945 मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ स्थापन. औरंगाबाद या ठिकाणी 1950 महाविद्यालयात काढून त्यास मिलिंद महाविद्यालय व परिसरात नागसेनवन असे नाव. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर शहरात श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून अशोक विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर सविता आंबेडकर यांनी सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली. 16 ऑक्टोबर चंद्रपुरातही धम्मदीक्षा. 20 नोव्हेंबर 1956 मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या 4थ्या परिषदेत हजर. तेथील प्रतिनिधीसमोर बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण. मे 1950 श्रीलंकेतील कोलंबो येथील परिषद. 1954 यांगून रंगून म्यानमार जागतिक बौद्ध धर्म परिषदेत उपस्थित. 2 मे 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी. बुद्ध जयंतीचे प्रणेते. 27 मे 1953 आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर. प्रसिद्ध वचने. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. जर माझ्या मनात देश व सूडबुद्धी असती तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. रिलिजन इज मेंट फॉर मॅन बट मॅन इज नॉट मेंट फॉर रिलिजन. वाचन मनाला अन्न पुरवते. या अन्नाचे चवन केले तरच ते पचते. अन्न पचले तरच बुद्धी प्रगत होते. जोपर्यंत तुम्ही तुमची समाज व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. राष्ट्रीय सन्मान. 14 एप्रिल 1990 मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार. मानद पदव्या. 5 जून 1952 डॉक्टर ऑफ लॉ LLD पदवी. कोलंबिया विद्यापीठ अमेरिका. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य. भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्काचा शूर समर्थक असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधन. 12 जानेवारी 1953 डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट उस्मानिया विद्यापीठ तेलंगणा. कोलंबिया विद्यापीठाकडून विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा 100 सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची द कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम नावाने एक यादी प्रसिद्ध. अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन. भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. ज्यात भीमराव आंबेडकर हे नाव पहिल्या स्थानावर. आंबेडकरांचा उल्लेख आधुनिक भारताचा निर्माता असा केला. सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दलितांचा मुक्तिदाता असा गौरव.
शाहू महाराज माणगाव येथे परीक्षा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे असे म्हणाले. डॉक्टर बेव्हर्ले निकोल्स आंबेडकरांच्या तोंडातून पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत. 1955 दलाई लामा यांनी आंबेडकरांना बोधिसत्व असे संबोधले. समर्पित विशेष दिवस. महाराष्ट्रात आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल 2017 ज्ञान दिन म्हणून साजरी केली. 7 नोव्हेंबर हा आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा. आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन, राष्ट्रीय विधी दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा. भारत सरकारने आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा. आंबेडकरांच्या सन्मानार्थ 5 जुलै हा दिवस लॉयर्स डे वकील दिन म्हणून साजरा. 1991 जन्मशताब्दी वर्षे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे. आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते. त्यामुळे 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून. आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांना बाबासाहेब ही उपाधी त्यांच्या अनुयायी व भारतीय जनतेकडून सप्टेंबर-ऑक्टोबर 1927 मध्ये बहाल. 1891 जन्मशताब्दी वर्षे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे. जय भीम या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी असलेल्या एल. हरदास यांनी 1939 मध्ये केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यात साजरी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अर्थशास्त्रावर 3 विद्वत्तापूर्ण पुस्तके लिहिली. 1 ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण. 2 ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती. 3 रुपयाची समस्या. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय ही आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारावर आधारित. हिंदू कोड बिल. भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी पहिले कायदामंत्री डॉक्टर आंबेडकर यांना हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉक्टर आंबेडकरांनी अध्यक्ष या नात्याने त्यासाठी एक समिती स्थापन केली. सदस्य के भंडारकर, KY भंडारकर, कायदामंत्री GR राजगोपाल आणि बॉम्बे बारचे SV गुप्ते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा, वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख विरोधात, काँग्रेसमधल्या सनातनी मंडळीचा टोकाचा विरोध. बाबासाहेबांनी 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिना 26 दिवस अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले. हिंदू कोड बिल संसदेत 5 फेब्रुवारी 1951 रोजी संसदेत मांडले. भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योग मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य असलेले मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला जोरदार विरोध केला. 27 सप्टेंबर 1951 कायदेमंत्री पदाचा राजीनामा. हे बिल 7 वेगवेगळ्या घटकाशी निगडीत कायद्याचे कलमात रूपांतर करून पाहणारे होते. हे 7 घटक खालीलप्रमाणे. जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या स्त्री आणि पुरुष दोघांची मालमत्तेच्या हक्काबाबत मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार. पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, अज्ञानत्व व पालकत्व. हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग करून हे 4ही कायदे वेगवेगळे नेहरूकडून मंजूर करून घेतले. 1955 ते 1956 मध्ये मंजूर झालेले 4 हिंदू कायदे म्हणजे हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा, हिंदू दत्तक व पोटगी कायदा. हिंदू कोड बिलाविषयी आंबेडकरांचे मत. समाजातल्या वर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तसेच अस्पृश्यित राहू देऊन आर्थिक समस्यांची निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे होय.